माझं नाव ममता आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. माझ्या मुलीचं लग्न 2 वर्षांपूर्वी झालं आहे आणि माझा मुलगाही विवाहित आहे. माझा मुलगा कामानिमित्त नेहमी बाहेर असतो, पण माझी सून माझ्याबरोबर राहते. माझ्या मुलाच्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत. एक दिवस माझी मुलगी सुप्रिया हिनं मला फोन करून सांगितलं की तिच्या नवऱ्याला त्याच्या बॉसनं नोकरीवरून काढून टाकलं आहे. यामुळे त्यांच्या दोघांच्या अडचणी वाढल्या होत्या. मी लगेच तिला घरी बोलावण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून मी तिची मदत करू शकेन. दुसऱ्या दिवशी ती मला भेटायला आली. ती आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. मी तिला सांगितलं की जोपर्यंत माझ्या जावयाला नवीन नोकरी मिळत नाही, तोपर्यंत ते माझ्याबरोबर राहू शकतात. पण यानंतर माझ्या सुनेला सुप्रियाबद्दल सहानुभूती कमी होऊ लागली. एक दिवस मी सुनेला रागात म्हणाले, जर तिला माझ्या मुलीमुळे त्रास होत असेल, तर तिनं आपल्या माहेरी जावं. माझ्या या बोलण्यानं तिला खूप राग आला आणि तिनं लगेच आपली बॅग भरून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. ती गेल्यावर माझी मुलगी घरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मोकळी वावरू लागली. काही दिवसांनंतर जावई अचानक माझ्या खोलीत आले. तेव्हा मी कपाटातून कपडे काढत होते, कारण माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला जायचं होतं. मी काही साड्या बाजूला ठेवल्या होत्या आणि एका साडीचा ब्लाऊज ट्राय करत होते. तेवढ्यात जावई दरवाजा न ठोठावता खोलीत आले. त्यांना पाहून मी लगेच माझा चेहरा मागे वळवला. हे सगळं अनपेक्षित होतं आणि मला वाटलं की यामुळे मला आणि जावयाला दोघांनाही अवघडल्यासारखं वाटत आहे. मी लवकरात लवकर स्वतःला सावरलं आणि साडी सावरताच जावयाकडे वळून पाहिलं. घरी सुनेसोबत एकटं राहत असल्यामुळे मला दरवाजा लॉक करण्याची सवय नव्हती, त्यामुळे दरवाजा नेहमी उघडाच असायचा. आजही मी दरवाजा नीट बंद केला नव्हता. जावई माझ्या पलंगाजवळ उभे होते. त्यांनी म्हणाले, सासूमा, मी अचानक तुमच्या खोलीत आलो, याबद्दल मला माफ करा. माफी मागितल्यानंतर त्यांनी माझ्यापासून थोडं अंतर ठेवत म्हटलं, सासूमा, तुम्ही माझ्यासाठी आणि सुप्रियासाठी जे काही करत आहात, ते खरंच खूप मोठं आहे. आजकाल जावयाला घरी थारा देणाऱ्या फक्त मायाच असतात, पण तुम्ही मला तुमच्या मुलासारखं सांभाळत आहात. काळजी करू नका, मी जास्त दिवस इथे राहणार नाही. मी या घराचा जावई आहे आणि जावयानं सासरी जास्त दिवस राहणं शोभत नाही. मी लवकरात लवकर नोकरी शोधत आहे. मी जावयाला म्हणाले, जावई, तुम्हाला मला धन्यवाद देण्याची गरज नाही. आणि हो, तुम्ही या घराचे एकमेव जावई आहात, तुम्हाला कसलीही लाज वाटायची गरज नाही. या घरात तुम्ही स्वतःला पूर्णपणे आपलं समजा. माझं बोलणं ऐकून जावयानं मला अचानक मिठी मारली आणि म्हणाले, सासूमा, तुमच्या या उपकाराचं मी किती कर्ज फेडेन, हे मलाही माहिती नाही. जावयानं मला मिठी मारली तेव्हा मी चकित झाले. शेवटी ते माझे जावई होते आणि आमचं नातं इतकं मोकळं नव्हतं. मला वाटलं की ही नवीन पिढीची विचारसरणी असावी, जिथे जावई आपल्या सासूशी मोकळेपणानं बोलतात. हळूहळू माझ्या मनात काही अनावश्यक विचार येऊ लागले. मला असं वाटू लागलं की सुप्रिया आणि जावयामध्ये काहीतरी बिनसलं आहे. एका रात्री जेव्हा मी सुप्रियाच्या खोलीबाहेरून निघत होते, तेव्हा मला तिच्या खोलीतून बडबडण्याचा आवाज ऐकू आला. मला खात्री होती की त्यांच्यात काहीतरी वाद सुरू आहे. हे ऐकून मी थेट त्यांच्या खोलीत गेले. तिथे गेल्यावर मी पाहिलं की सुप्रिया तिच्या नवऱ्याला उलटसुलट बोलत होती. ती म्हणाली, 20 दिवस झाले, पण या माणसाला अजून नवीन नोकरी मिळाली नाही. दिवसभर घरी बसून काय करतोय? घरी राहून माझ्या नवऱ्याचं डोकं खराब झालं आहे आणि आता तो माझ्याकडे तेलाच्या मालिशची मागणी करतोय. मी या निकम्म्या माणसाची मालिश करणार नाही. सुप्रिया इतकी भडकली होती की तिनं माझ्यासमोरच आपल्या नवऱ्याचा अपमान करायला सुरुवात केली. यावर मी सुप्रियाला रागावत म्हणाले, सुप्रिया, जरा तुझ्या शब्दांचा विचार कर. जावयाला एक ना एक दिवस नोकरी मिळेल. हा कठीण काळही निघून जाईल. यावेळी तुला तुझ्या नवऱ्याला मानसिक आधार द्यायला हवा. नवऱ्याची सेवा करणं हे खूप पुण्याचं काम आहे. माझं बोलणं ऐकून सुप्रियानं म्हणालं, आई, जर तुम्हाला तुमचा जावई इतका प्रिय वाटतो, तर तुम्हीच त्याला तेलाची मालिश का नाही करत? मी तिला काहीतरी बोलणारच होते, तेवढ्यात जावयानं माझा हात धरला आणि मला खोलीबाहेर घेऊन गेले. त्यांनी म्हणाले, सासूमा, मी सुप्रियाच्या चिडचिडेपणाला समजू शकतो. माझ्यासारख्या माणसाला घरी बसणं शोभत नाही. पण मी काय करू? माझ्या पूर्ण प्रयत्नांनंतरही माझं नशीबच खराब आहे. बोलता बोलता जावयाच्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणाले, जावई, तुम्ही हिंमत सोडू नका. सगळं ठीक होईल. मग मी म्हणाले, तुम्ही या पलंगाच्या काठावर बसा, मी तुम्हाला तेलाची मालिश करते. यामुळे तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला चांगली झोप येईल. मी जावयाचं डोकं मालिश करायला सुरुवात केली. काही मिनिटांतच जावयानं माझा हात धरला आणि तो आपल्या खांद्यावर फिरवायला लागले. ते म्हणाले, सासूमा, तुमच्या हातात खरंच जादू आहे. काही मिनिटांतच माझ्या डोक्याचा तणाव दूर झाला. तुम्ही माझ्या मानेवरही थोडं तेल लावून मालिश कराल का? मी त्यांच्या खांद्यावर हात फिरवला तेव्हा मला थोडी लाज वाटली.
मी बहाणा केला की माझा हात दुखतोय आणि लगेच त्यांच्यापासून थोडी दूर झाले. काही दिवसांत जावयाला नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्याच्या 2 दिवसांनंतर माझ्या मुलीनं मला सांगितलं की ती गरोदर आहे. जावयाला नोकरी लागल्यावर माझी मुलगी आणि जावई आपल्या घरी जाण्याच्या तयारीत होते, पण मी त्यांना आणखी 1 आठवडा घरी थांबायला सांगितलं. माझ्या मुलीची ही आनंदाची बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. माझ्या मुलीची ही बातमी ऐकून मी ठरवलं की मला तिला आणखी काही दिवस माझ्याकडे ठेवायला हवं. पण त्या 1 आठवड्यात मी पाहिलं की सुप्रियाची तब्येत ठीक नाही. माझी मुलगी आणि जावई दोघेही वेगळे राहत होते आणि सुप्रियाची ही अवस्था पाहून मी तिला एकटीला जाऊ देऊ शकत नव्हते. माझ्या मनात प्रश्न होता की ती एकटी आपल्या नवऱ्यासाठी घरची कामं करू शकेल का? म्हणून मी ठरवलं की जोपर्यंत सुप्रिया पूर्ण बरी होत नाही तोपर्यंत तिनं माझ्याकडे राहावं. दिवस जात होते आणि जावई ऑफिसला जाऊ लागले. सकाळी मी त्यांच्यासाठी डबा तयार करायचे. जसं मी जावयाची काळजी घेत होते तसंच त्यांनीही माझी काळजी घ्यायला सुरुवात केली. संध्याकाळी जेव्हा जावई ऑफिसवरून थकून घरी यायचे तेव्हा ते रात्रीचं जेवण बनवण्यात माझी मदत करायचे. पाहता पाहता माझी मुलगी आणि जावई घरी येऊन 3 महिने झाले. गरोदरपणामुळे माझ्या मुलीला मूड स्विंग्स होऊ लागले होते. जावयाला याबद्दल फारशी माहिती नव्हती आणि यामुळेच त्यांच्यात भांडणं होऊ लागली. रोज मी त्यांची भांडणं ऐकायचे, पण मला वाटलं की ही तर साधारण नवरा बायकोची गोष्ट आहे, म्हणून मी फारसं लक्ष दिलं नाही. पण एक दिवस जावई रात्री माझ्या खोलीत आले आणि म्हणाले, सासूमा, आता मी सुप्रियासोबत एकाच खोलीत एकाच पलंगावर झोपू शकत नाही. कारण माझ्या हाताचा स्पर्श जरी झाला तरी ती लगेच चिडचिड करते. तिच्या या चिडचिडेपणामुळे मला रात्रभर नीट झोप येत नाही. गेल्या 4 दिवसांपासून ऑफिसात काम करताना माझे डोळेही जड झाले आहेत. मी जावयाला म्हणाले, जावई, सुप्रिया ज्या अवस्थेत आहे त्यावेळी कधी कधी बायकांचा चिडचिडेपणा वाढतो. तुम्ही तिला समजून घ्यायला हवं. मी जावयाला सल्ला दिला की त्यांनी आपल्या बायकोला समजून घ्यावं, पण ते म्हणाले, मी तिला समजतो, पण आता माझ्या विश्रांतीचाही प्रश्न आहे. जर मी नीट विश्रांती घेतली नाही तर मी नोकरी नीट करू शकणार नाही. मग ते म्हणाले, सासूमा, तुम्हाला काही हरकत नसेल तर मी आजपासून तुमच्या खोलीत झोपू शकतो का? मी लगेच हो किंवा नाही असं म्हणाले नाही, पण मी पाहिलं की जावयाकडे माझ्याकडून मदत मागण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणून मी कोणताही संशय न घेता त्यांना माझ्या खोलीत झोपण्याची परवानगी दिली. मी बराच विचार केला की जावयाचा माझ्या खोलीत झोपण्याचा हेतू काय असेल. त्या रात्री जावई माझ्या खोलीत झोपले तेव्हा मला रात्रभर झोप लागली नाही. कारण याआधी मी कधीही जावयाजवळ रात्र घालवली नव्हती. जावई खोलीत असल्यामुळे मी कपडे बदलले नाहीत आणि साडीतच झोपले. रात्रभर साडी घालून झोपल्यामुळे मला झोप लागली नाही. दुसऱ्या रात्री जेव्हा मी झोपायला गेले तेव्हा जावई म्हणाले, सासूमा, काल रात्री तुम्ही झोपला नाहीत हे मला माहीत आहे. मी तुम्हाला याआधी गावातही पाहिलं आहे. तुम्हाला माझ्यापुढे लाजण्याची गरज नाही. जर तुम्हाला रात्रभर साडी घालून त्रास होत असेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे नाईटी घालू शकता. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा जावई नाही तर तुमचा मुलगा आहे. हे खरं होतं की रात्रभर साडी घालून झोपल्यामुळे मला झोप लागली नव्हती आणि आज मला पुन्हा रात्रभर जागं राहायचं नव्हतं. म्हणून मी कपडे बदलले. जेव्हा मी नाईटी घालून आले तेव्हा जावयानं मला पाहून म्हटलं, सासूमा, या कपड्यात तुम्ही अजिबात माझ्या सासूमॉनसारख्या दिसत नाही. तुम्ही स्वतःला खूप छान ठेवलं आहे. त्यांच्या या बोलण्यावर मी हसून माझ्या जागेवर झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्ता केला आणि स्वयंपाकघरात भांडी घासून आंघोळीला बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये गेल्यावर साबणाच्या पाण्यावर माझा पाय घसरला आणि मी खाली पडले. पडताच माझ्या कंबरेला दुखायला लागलं आणि मला उठायला त्रास होऊ लागला. मी सुप्रियाला हाक मारली पण ती तिच्या खोलीतून आली नाही. तेवढ्यात जावई धावत माझ्या खोलीत आले. त्यांनी मला बाथरूममध्ये पडलेलं पाहिलं आणि लगेच आत येऊन मला उचलून पलंगावर आणलं. तेव्हा माझ्या कंबरेला खूप दुखत होतं. जावयानं लगेच माझ्यासाठी गरम पाण्याची पिशवी आणली. मी पाहिलं की ते ऑफिसला निघाले होते, पण माझी मदत करताना त्यांनी आपले ऑफिसचे कपडेही भिजवले. माझी मदत करताना जावयानं एक क्षणही मागे वळून पाहिलं नाही. सुप्रिया काही वेळानं माझ्या खोलीत आली, पण ती गरोदर असल्यामुळे ती माझी मदत करू शकली नाही. माझ्या मुलीची वाट पाहण्याऐवजी जावयानं माझी मदत केली. त्यांनी मला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना सांगितलं की काही दिवसांत माझं दुखणं बरं होईल. थोड्या आरामाने सगळं ठीक होईल. माझं बोलणं ऐकून जावई थांबले आणि ऑफिसला जाताना सुप्रियाला म्हणाले, जोपर्यंत मी घरी येत नाही तोपर्यंत सासूमॉनची काळजी घे. संध्याकाळी घरी परत आल्यावर जावयानं स्वतःचं जेवण बनवलं, कारण सुप्रियाला त्रास होत होता त्यामुळे ती स्वयंपाकघरात पाय ठेवू शकत नव्हती.
रात्री जेव्हा जावई माझ्या खोलीत झोपायला आले तेव्हा मी पाहिलं की मी माझी कंबर धरून बसले होते. जावयानं बाम आणलं आणि म्हणाले, सासूमा, मी तुम्हाला थोडं बाम लावतो. यामुळे तुमचं दुखणं थोडं कमी होईल. मला जावयाकडून मदत घ्यायला संकोच वाटत होता, पण त्यांनी खूप आग्रह केला. ते म्हणाले, सुप्रिया गरोदर आहे, त्यामुळे ती तुमची फारशी सेवा करू शकणार नाही. हे सगळं भगवानानं तुमच्या जावयाला तुमची सेवा करण्यासाठीच केलं आहे. मी लाख प्रयत्न केले की जावयाकडून मदत घेऊ नये, पण त्यांनी माझ्या कंबरेवर बाम लावायला सुरुवात केली. त्यांनी ज्या पद्धतीनं माझ्या कंबरेवर हातानं बाम लावलं ते सगळं काहीसं वेगळं वाटत होतं. हळूहळू मला झोप येऊ लागली. जेव्हा जेव्हा जावयाचा स्पर्श होत होता तेव्हा मला काही कळत नव्हतं. मध्यरात्री जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा मी पाहिलं की जावई माझ्या खूप जवळ झोपले आहेत. इतकंच नाही तर आमच्या दोघांची चादरही एक झाली होती. हे सगळं पाहून मी लगेच जावयापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण इकडे तिकडे सरकताना माझी कंबर पुन्हा दुखायला लागली आणि माझ्या तोंडून आवाज निघाला. माझा आवाज ऐकून जावई जागे झाले. मला असं वाटलं की ते आधीपासूनच झोपण्याचं नाटक करत होते. मी त्यांच्याकडे तिरस्कारानं पाहिलं, पण तरीही त्यांच्या वागण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला खोकला आला तेव्हा जावयानं लगेच माझ्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली. माझा खोकला थांबला, पण त्यांचा हात माझ्या पाठीवर तसाच होता. आता मला जावयासोबत माझी खोली शेअर करणं आवडेनासं झालं होतं, कारण त्यांची माझ्याकडे बघण्याची काळजी आता मला काही वेगळेच संकेत देत होती. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा सुप्रिया माझ्या खोलीत आली तेव्हा मी तिला म्हणाले, मी तुझ्या बहिणीला घरी बोलावणार आहे. मला घरची कामं करायला त्रास होतोय. जर ती घरी असेल तर ती घराकडे लक्ष देईल. यावर सुप्रियानं म्हणालं, आई, गेल्या काही दिवसांपासून तुमचा जावई तुमच्यापेक्षा जास्त काळजी घेतोय. तरीही तुम्ही तुमच्या सुनेला आणि मुलाला का बोलावत आहात? तुमचा जावई तुमच्यासाठी पुरेसा नाही का? मी जे सांगू इच्छित होते ते सुप्रियाला समजलं नाही. रात्री मी जावयाशी बोलण्याचा निर्णय घेतला. रात्री जावई खोलीत आले तेव्हा मी त्यांना म्हणाले, आजपासून तुम्ही सुप्रियासोबत तिच्या खोलीत झोपा. तिला एकटं झोपायला सोडू नका. काही दिवसांत माझी सून परत येईल तेव्हा ती माझ्या खोलीत झोपेल. यावर जावई म्हणाले, सासूमा, मी तुमची काळजी घेतोय, मी तुम्हाला त्रास दिला आहे का? असं म्हणून ते खोलीबाहेर निघून गेले. कदाचित त्यांना माझ्या बोलण्याचा राग आला असेल. मग मी हळूहळू पावलं टाकत जावयाला समजावण्यासाठी माझ्या खोलीबाहेर गेले. जावई सुप्रियाच्या खोलीत होते आणि मी त्यांच्या खोलीबाहेर गेल्यावर मी त्यांचं आणि माझ्या मुलीचं बोलणं ऐकलं. माझी मुलगी म्हणत होती, अर्जुन, तुझ्याकडून काहीच होत नाही. गेल्या काही दिवसांपासून मी सगळं करते आणि तरीही माझ्या आईच्या नजरेत तू तुझी प्रतिमा बनवण्यात अपयशी ठरला आहेस. जावई गप्प होते आणि माझी मुलगी पुढे म्हणाली, तुला आठवतं का की आपल्याला हे घर आपल्या नावावर करायचं आहे? तुझ्या पेन्शनमध्ये मला माझा वाटा दिसत नाही. तुझ्या कुटुंबात फक्त 2 खोल्या आहेत आणि तुझ्या आईकडेही फक्त 2 घरे आहेत. मला किमान एक घर माझ्या नावावर हवं आहे आणि यासाठी मला कोणत्याही वादाला सामोरं जायचं नाही. ती पुढे म्हणाली, आईनं मला सांगितलं की ती दादा आणि बहिणीला घरी बोलावणार आहे. जर ते दोघं घरी आले तर पूजा लगेच माझा खोटेपणा पकडेल. आणि जर आपण एकदा आईच्या समोर खोटं पकडलं गेलो तर हे घर आपलं राहणार नाही. त्यांचं बोलणं ऐकून मी चकित झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी माझ्याबद्दल दाखवलेली काळजी ही सगळी दिखाऊ होती. माझ्या मुलीनं स्वतःला गरोदर सांगून माझ्या भावनांशी खेळ केला होता, जेणेकरून तिला माहेरचा वाटा मिळेल. मी शांतपणे तिथून माझ्या खोलीत गेले. काही वेळानं मी पाहिलं की जावई नकार देऊनही पुन्हा माझ्या खोलीत झोपायला आले. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळी माझा मुलगा आणि सून यांना पाहून जावई आणि सुप्रिया चकित झाले. सुप्रियानं विचारलं, आई, तुम्ही त्यांना इथे का बोलावलं? मला वाटलं की आता मला माझी गोष्ट स्पष्ट करायला हवी. मी सुप्रियाजवळ जाऊन म्हणाले, मी रात्री तुझं आणि जावयाचं बोलणं माझ्या कानांनी ऐकलं आहे. तू जावयाच्या प्रतिमेबद्दल देवाकडे प्रार्थना करत होतीस आणि तू तुझ्या बहिणीला खोटं ठरवलंस. इतके दिवस ज्या सुनेनं माझी काळजी घेतली तिला कोणताही विश्वास न ठेवता इथून हाकलून दिलंस. तू माझी स्वतःची मुलगी आहेस, पण या मालमत्तेसाठी तू माझ्याविरुद्ध कट रचलास. पैशासाठी तू नात्यांना विसरलीस. मी त्यांना सांगितलं, या घराची एक विटही तुझ्या नावावर होणार नाही. जो कोणी माझी काळजी घेईल ही मालमत्ता त्याचीच असेल. मी चूक होते जी मी माझ्या विवाहित मुलींना वारंवार माहेरी बोलावलं. आईवडील खर्च करतात पण मुलींचं कर्तव्य संपत नाही. जेव्हा त्यांच्याबद्दल बोलायची वेळ येते तेव्हा त्या नेहमी विचारतात, आमच्यासाठी काय केलंस? मला वाटलं की तुझ्यासारख्या लोभी व्यक्तीच्या विचारात मला कोणताही बदल दिसत नाही. पण मी हे करू शकते की तुला माझ्यापासून दूर ठेवू शकते. आजपासून मला तुझं तोंडही पाहायचं नाही.
तुझ्यामुळे मी माझ्या मुलाला आणि सुनेला दूर ठेवत होते, पण हे नेहमी खरं नसतं. मी समजले आहे की जावई परके असतात, पण जर मुलींनीही असं वागायला सुरुवात केली, तर आई, वडिलांनी काय विचार करायचा? पैशाने आणि फसवणुकीने मिळालेली मालमत्ता कधीही सुख देत नाही. खरी मालमत्ता म्हणजे एक आनंदी कुटुंब, जिथे भावंडांमध्ये प्रेम असतं, ना की हेवा. मला वाटतं, आजच्या काळात नात्यांपेक्षा पैसा आणि मालमत्ता जास्त महत्त्वाची आहे. ही होती आमची आजची छोटीशी कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, तर ती लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. पुढेही अशाच रोमांचक कथांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.